नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर आता पाहूयात ताज्या घडामोडी। विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी ऑफिस पूनम गेट समोर निदर्शने। उरण येथे यशश्री शिंदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली व धारावी येथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते अरविंद वैद्य यांची समाजकंटक लोकांनी हत्या केली। त्या घटनेतील दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी व महाराष्ट्रात उत्तर प्रदेश सरकारने जसे लव्ह जिहादवर कडक कायदा आणला आहे तसा कायदा करावा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन करण्यात आले। त्यावेळी मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। धारावी येथे बेकायदा बांधकामाला विरोध केला एवढे का करण्यासाठी अरविंद वैश्य यांची त्या भागातील जिहादी वृत्तीच्या लोकांनी हत्या केली। या घटनेचा निषेध विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून आपण करत आहोत। काल उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने जिहादी तत्वावर बंदोबस्त करण्यासाठी त्यांना जन्मठेप शिक्षा असा कायदा पारित केलेला आहे। अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकारने सुद्धा पारित करावा आणि जिहादी वृत्तीच्या घटकांना जन्मठेप शिक्षा करण्याबद्दलचा ठराव एकमताने मंजूर करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी। अतिरेक्यांना जसं धर्म नसतो जात नसते तसं जिहादी तत्वांना सुद्धा धर्म आणि जात नसते। त्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या जिहादी घटना दहशतवादी घटना अशा प्रकारची शक्ती आपल्या देशामध्ये राज्यामध्ये शहरामध्ये करत असते। आपल्या ह्या सगळ्या घटना आतापर्यंत मोठ्या शहरामध्ये महानगरात झालेल्या आहेत, आता या गावापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आपल्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत। यासाठी हिंदू समाजाने सबल होऊन या सगळ्या जिहादी शक्तीचा निपात केला पाहिजे, खेचून काढलं पाहिजे। त्यासाठी आपली सगळी शक्ती एकत्रपणाने लढण्यासाठी असली पाहिजे। सरकारने या प्रक्रियेमध्ये दिलाई दाखवून ते काम सुरू आहे, त्यावर कारवाई केली जात नाही, केवळ पकडलं जाते, फास्ट ट्रॅकवर कोर्ट निकाल लागतो। मध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे, त्यांची शक्ती वाढत आहे। अशा प्रकार शक्ती जिथं जिथं असतील त्यांना शोधून काढून त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रशासनाने बंदोबस्त करावा आणि कायदा सुव्यवस्था अभावित राखावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। 1995मध्ये आपले गृहमंत्री तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्या काळामध्ये अशा जिहादी शक्तींचा ठेचून काढला, त्याचा निपात केला, अनेकांना योग्य पद्धतीने धडा शिकवला। अशा प्रकारचा काय असं भाग होत आहे, कारण उरण येथे जे यशस्वी शिंदे या ताईंचं जे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेलं आहे ते हत्या नसून ठरवून केलेलं एक जिहादाचं प्रकरण आहे। कारण 2015च्या वेळेस तो मुलगा दाऊदचा म्हणणारा मुलगा तो मागा लागतो आणि 2019मध्ये पोस्को दाखल होतो आणि 2024च्या ह्याच्यामध्ये त्याचा कोर्टातून सुटका झाल्यानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर तो व्यक्ती वारंवार त्या यशस्वी ताईंना फोन करून त्यांचे फोटो आणि ऑडिओ व्हिडिओ आहेत ते कुठं लिकेज करतो म्हणून त्यांना वारंवार शेअर करत होता। ह्या गोष्टीचा कुठेतरी पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही किंवा योग्य ती खबरदारी घेतली नाही, म्हणून आज यशस्वी ताई आज आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत। त्या यशस्वी ताईंना समस्त हिंदुत्ववादी संघटनेकडून घरावर बुलडोजर चढलेच पाहिजे आणि जे हत्या झालेला कार्यकर्ता आहे त्याचा आर्थिकसाठी सरकारांनी बसलेलं आहोत। किती वेळा आम्ही निषेध व्यक्त करावा? प्रत्येक वेळी आमच्या हिंदू कार्यकर्त्यांची हत्या केली जाते। परवा यशस्वी शिंदे या ताईंनी लव जिहाद आरामखोर जिहादी मुसलमान जिहादींनी यशस्वी ताई शिंदेंना कार्यकर्ते अरविंद वैश्य यांनाही एकटे बघून 6-7 हरामखोर धर्मांध वृत्तीचे जिहादी वृत्तीचे समाजकंटकांनी त्यांना एकट्याला हेरून त्यांची जी निर्गुणपणे हत्या केली। प्रथमतः मी त्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून इथे निषेध व्यक्त करतो। भारतामध्ये लोकशाही आहे की मोगलशाही आहे असा प्रश्न आम्हा सर्व भारतीयांना येथे पडलेला आहे आणि ज्या कोणा हरामखोरांना जिहाद्यांना वाटत असेल की भारतामध्ये मोगलशाही अजूनही जिवंत आहे